1983 ला कपिल देव यांनी भारताला सर्वात पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून दिला आणि त्यानंतर क्रिकेटची परिभाषा भारतात बदलली। त्यानंतर 2011 चा तो क्षण आला ज्यावेळेला MS धोनीनं भारताच्या कॅप्टन्सीमध्ये असताना भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला आणि आज तसा क्षण आला हरमनप्रीतच्या कॅप्टन्सीमध्ये भारताच्या महिलांच्या क्रिकेटमध्ये, जो पाहण्यासाठी मला असं वाटतंय की आपण परत एकदा भाग्यवान आहे म्हणून आपल्याला हे देखील बघायला मिळालं। तुमच्यापैकी अनेकांनी काल मॅच बघितली असेल, कारण महिलांची क्रिकेटची मॅच आजपर्यंत भारतात बघितली जात नव्हती किंवा अनेक लोक बघत नव्हते। अनेक लोकांनी काल मॅच बघितली। जवळजवळ 32 करोड लोक जिओ हॉटस्टार वरती मॅच बघत होते। त्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल की कशा पद्धतीनं 298 धावा भारताने केल्या होत्या आणि या 298 धावांचा पाठलाग करताना आफ्रिका देखील एक चांगला स्टार्ट मिळालेला होता आणि ती जवळजवळ त्या दिशेनं बरोबर जात होती। ज्या पद्धतीनं आफ्रिकेची कॅप्टन लॉरा वॉल्वर्ट खेळत होती ते पाहताना असं वाटत होतं की जणू काय MS धोनीची 2011 ची फायनलची बॅटिंग बघतोय, कारण ती जणू काय असा चंग बांधून आलेली मैदानात की आता आपण वर्ल्ड कप जिंकूनच जाणार आहे। त्यामुळं जोपर्यंत ती मैदानात होती त्या वेळेपर्यंत भीतीही वाटतच होती, पण त्यानंतर मॅच कशी बदलली आणि कसा गेम पालटला आणि भारताचा हा विजय आपल्या भारताच्या महिलांच्या क्रिकेटसाठी आणि एकूणच भारतातल्या स्पोर्ट्ससाठी, महिलांच्या खेळांसाठी किती महत्त्वाचा आहे या विषयावर आजच्या या व्हिडिओमध्ये बोलूया। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। सुरुवातीला पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतानं बॅटिंग करायला सुरुवात केल्यानंतर शेफाली वर्मा आणि स्मृती मंदाना दोघींनी भारताला कुठलाही धक्का न देता एक चांगला स्टार्ट दिला, जो भारताला नेहमी गरजेचा असतो। एक धक्का जर सुरुवातीला मिळाला तर भारताच्या बॅटिंग कशा पद्धतीने कोलॅप्स होते ते पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आपण बघितले, महिलांच्या क्रिकेटमध्ये देखील या अगोदर या वर्ल्ड कप मध्येच बघितले। त्यामुळे या दोघींनी चांगला स्टार्ट दिला। त्यानंतर स्मृती मंदाना 45 रन करून आउट झाली। त्यानंतर मग जेमिमा रॉड्रिग्स, त्यानंतर मग हरमनप्रीत यांच्याबरोबर शेफाली वर्मा मैदानात पाय गाडून उभी राहिली आणि तिच्या सोबत मग तिला चांगली साथ पुढे मिळाली ती दीप्ती शर्माची, आणि दीप्ती शर्मानं 58 रन्स केल्या। त्यानंतर रिचा घोष जी फक्त 34 धावा करू शकली, पण तिनं त्या 34 धावा 24 बॉल्स मध्ये केल्या आणि तिच्या जीवावरच भारतानं 298 धावांचा टप्पा पार केला। या 298 धावापर्यंत पोहोचणं भारताला एवढं गरजेचं होतं, कारण जोपर्यंत स्कोअर बोर्डवरती 300 धावा दिसणार नाहीत तोपर्यंत मॅच जिंकण्याबद्दलचा एक कॉन्फिडन्स आहे तो भारताच्या टीमला येणार नव्हता। कारण मागच्याच मॅच मध्ये ऑस्ट्रेलिया बरोबर भारतानं 338 धावा चेस केलेल्या होत्या। त्यामुळे 300 चेस करणं हे ODI मध्ये म्हणजे वन डे इंटरनॅशनल मध्ये फार अवघड गोष्ट नाही। ती आपण आता मागच्या 15 वर्षात ज्या पद्धतीने आपण क्रिकेट बघतोय त्यामध्ये आपल्याला हे नेहमी लक्षात आले की 300 म्हणजे जो पूर्वी 2010च्या पूर्वी मोठा आकडा असायचा तो आता मोठा आकडा राहिलेला नाही। त्यामुळे भारताच्या हातात ही मॅच असेल की नसेल याबद्दल शंका शेवटपर्यंत होतीच। 298 धावांचा पाठलाग करताना ज्या पद्धतीने खेळायला पाहिजे त्याच पद्धतीने आफ्रिकेची टीम देखील जात होती। साऊथ आफ्रिकेनं सुरुवातीला अत्यंत चांगला खेळ केला। साऊथ आफ्रिकेची कॅप्टन असणारी लॉरा वॉल्वर्ट, जिनं मी सुरुवातीला देखील म्हटलं की जी अशा पद्धतीने खेळत होती की जसं काय मी आता वर्ल्ड कप जिंकल्याशिवाय मैदानातून बाहेर जाणारच नाही, ती पाय काढून उभी होती। दुसऱ्या बाजूला तस्मीन ब्रिट्स नावाची दुसरी एक ओपनर देखील पाय काढून उभी होती, पण या जोडीला फोडायचं महत्वाचं काम अमनजोत कौरनं केलं। अमनजोत कौरचं या मॅच मध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन हेच आहे की तिनं अतिशय महत्वाच्या 2 गोष्टी केल्या। पहिली गोष्ट म्हणजे ही पहिली जोडी फोडायचं काम केलं आणि दुसरी कुठली ती तुम्हाला कदाचित माहिती असेल आणि तीच या खेळाची टर्निंग पॉइंट होती। यानंतर मग लॉरा वॉल्वर्टनं दुसऱ्या खेळाडूंच्या बरोबर थोड्या छोट्या पार्टनरशिप्स केल्या, पण या खेळाचा रंग भारताच्या विरुद्ध पलटायला सुरुवात झाली ती ज्या वेळेला ॲनेरी डेरेक्सन मैदानावरती आली आणि ती ज्या पद्धतीने खेळत होती, ती फक्त फोर्स आणि सिक्सेस मध्ये बोलत होती आणि ज्या पद्धतीने तिची बॉडी लँग्वेज किंवा ज्या पद्धतीने ती मैदानात उभी होती, ज्या पद्धतीने ती रन चेस करत होती, रनिंग बिटवीन द विकेट्स करत होती, हे सगळं बघताना असं वाटत होतं की या दोघी जर मैदानावर राहिल्या तर 5 ओव्हर शिल्लक ठेवून ह्या दोघी ही मॅच संपवतील, कारण त्या दिशेने त्यांचा खेळ चाललेला होता। आणि त्यात दुसरी एक गोष्ट झाली म्हणजे दीप्ती शर्मानं डेरेक्सनचा कॅच सोडला आणि तो कॅच सोडल्यानंतर दीप्ती शर्मानं पुढच्याच ओव्हरमध्ये डेरेक्सनला ज्या पद्धतीने बोल्ड केलं, वाव, म्हणजे तिथं खरी
भारताच्या बाजूला एक चांगली महत्वाची गोष्ट घडली, कारण ती 5वी-6वी विकेट होती मला वाटते आणि त्याच्यानंतर मॅच पलटू शकते अशी सिच्युएशन निर्माण झाली. मॅच पलटली त्याच्या पुढच्या दीप्ती शर्माच्या ओव्हरमध्ये, ज्या वेळेला लॉरा वॉल्वर्ड जिनं शतक पूर्ण केलं होतं, जी 101 धावावर नॉट आउट खेळत होती आणि जी पूर्ण मॅच घेऊन जाण्यासाठीच तिथं उभी होती, तिचा कॅच अमनजोत कौरनं पकडला. ज्या पद्धतीनं अमनजोत कौरनं तो कॅच पकडला, ती फंबल झाली, 2 वेळा तिच्या हातातनं बॉल सुटला आणि तिसऱ्या वेळेला तो बॉल तिनं व्यवस्थित पकडला आणि अखेर भारताच्या हे लक्षात आलं की आता वर्ल्ड कप काही भारताच्या हातातनं सुटत नाही. तो भारतासाठी अत्यंत महत्वाचा क्षण होता. मला वाटतंय की विवियन रिचर्ड्सचा कपिल देवनं पकडलेला 1983च्या वर्ल्ड कपच्या फायनल मधला कॅच, जो कपिल देवनं उलटा पळत जाऊन पकडला, 2024च्या T20 वर्ल्ड कप मधला सूर्यकुमार यादवनं घेतलेला कॅच तर आपण सगळ्यांनीच बघितलाय, जो सूर्यकुमार यादवनं बाउंड्री लाईन वरती डेव्हिड मिलरचा कॅच घेतला आणि मॅच फिरली. म्हणजे एक कॅच कशी मॅच पलटू शकतो, कारण क्रिकेटमध्ये असं म्हणतात की कॅचेस विन द मॅचेस. त्या पद्धतीनं कालच्या या मॅच मधला लॉरा वॉल्वर्डचा हा कॅच होता, जो अमनजोत कौरनं पकडला. पहिली विकेट मी मगाशी म्हटलं ती देखील अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटवरती मिळाली होती. त्यामुळे या 2 महत्वाच्या विकेट्स यामध्ये तिचं कॉन्ट्रीब्युशन अत्यंत महत्वाचं होतं आणि तो कॅच तो तिनं धावत येऊन पडून घेतलेला कॅच होता, त्यामुळं तो अत्यंत महत्वाचा होता, जो सुटला देखील असता. लॉरा वॉल्वर्डचा कॅच पकडल्यानंतर मात्र भारताच्या टीमला देखील हे माहिती होतं, भारतातल्या करोडो प्रेक्षकांना माहिती होतं, टीव्हीवर मॅच बघणाऱ्या लोकांना माहिती होतं की आता वर्ल्ड कप आपण जिंकलेला आहे आणि थोड्याच वेळात तो आपल्या हातात येणार आहे. पण तरी देखील धाकधूक होती, कारण अशा पद्धतीचे क्षण भारताच्या महिलांच्या क्रिकेटमध्ये या अगोदर येऊन गेलेत. मागच्या 2-3 पिढ्यांचा महिलांच्या क्रिकेटचा हा संघर्ष आहे. याच्या अगोदर देखील भारत फायनलमध्ये पोहोचला आणि फायनलमध्ये जाऊन महिलांनी वर्ल्ड कप हारलेला आहे. महिलांच्या बद्दल यापूर्वी देखील अनेकदा बोललं गेलं, महिलांना म्हणजे महिला क्रिकेटर्सना पुरुष क्रिकेटर्सच्या बरोबर समान दर्जा पाहिजे, त्यांना जर इक्वल पे पाहिजे म्हणजे त्यांना समान पगार पाहिजे, तर त्यांना समान खेळ देखील करून दाखवता आला पाहिजे. पण आता या महिलांनी जो इतिहास रचलाय, कारण 2023चा वर्ल्ड कप ओडीआयचा भारत जिंकू शकला नव्हता, पण 2025चा ओडीआयचा वर्ल्ड कप आता महिलांनी जिंकलाय. त्यामुळे खऱ्या अर्थानं क्रिकेटमधला जो वर्ल्ड कप ज्याला असं म्हटलं जातं, जो सुरुवातीपासून एक महत्वाचा मैलाचा दगड आहे, तो महिलांनी जिंकलाय, पुरुषांनी जिंकलेला नाही. पुरुष भारताची टीम सध्या वर्ल्ड चॅम्पियन नाही आहे, ऑस्ट्रेलियन टीम वर्ल्ड चॅम्पियन आहे, पण महिला मात्र आता आपण म्हणू शकतो की वर्ल्ड चॅम्पियन आहेत. हा क्षण भारताच्या क्रिकेटमध्ये एक अत्यंत महत्वाचा क्षण आहे आणि 1983ला असंच काही घडल्यानंतर भारताने एक उभारी घेतली होती. ज्या पद्धतीनं भारतानं देखील काल भारताच्या पंतप्रधानांनी, सचिन तेंडुलकरनं, अनेक भारतातल्या दिग्गजांनी या टीमचं कौतुक केलंय, तसंच 1983ला देखील झालं होतं. क्रिकेटकडे सगळ्या जगाचं लक्ष वेधलं, भारतातल्या प्रत्येक माणसाला त्या खेळाडूंचं कौतुक वाटलं आणि नंतर भारतानं क्रिकेटमध्ये एक उभारी घेतली. भारत एक मोठा संघ ठरला आणि आज भारताची क्रिकेटमधली प्रगती आपण बघतोय. असंच काहीतरी महिलांच्या क्रिकेटमध्येच व्हावं असं नाही, तर महिलांच्या संपूर्ण स्पोर्ट्समध्ये व्हावं. भारतानं अशीच कामगिरी पुढे ऑलिम्पिकमध्ये करावी, इतर खेळामध्ये करावी, म्हणजे या एका वर्ल्ड कप विजयामुळं ज्या लाखो स्त्रियांना, लाखो मुलींना प्रेरित केलं असं आपण म्हणू शकतो. या वर्ल्ड कप विजयाचा तुम्हाला वाटणारा सगळ्यात महत्वाचा क्षण कोणता होता आणि या वर्ल्ड कप विजयाचा भारतीय महिलांच्या खेळांमध्ये, स्पोर्ट्समध्ये कसा फायदा होऊ शकतो हे आम्हाला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.